नागपुर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने विभिन्न राजनीतिक और जनहित के मुद्दों पर केंद्र और राज्य सरकार पर तीखा हमला बोला। उन्होंने ओबीसी की अलग जनगणना की मांग करते हुए महाराष्ट्र भर में बड़े आंदोलन की घोषणा की है। वडेट्टीवार ने आरोप लगाया कि भाजपा लोकतांत्रिक व्यवस्था को कमजोर करने की दिशा में काम कर रही है और विपक्ष को खत्म करने की कोशिश की जा रही है। उन्होंने नीट परीक्षा में हुई गड़बड़ियों को लेकर केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान पर निशाना साधा और देश की शिक्षा व्यवस्था पर सवाल उठाए। इसके अलावा वनी स्थित बीएस इस्पात मामले में सीबीआई और सीआईडी जांच की मांग करते हुए उन्होंने दावा किया कि इस मामले में कई बड़े लोगों की भूमिका सामने आ सकती है। वहीं राज्य में बढ़ते सूखे और संभावित जल संकट को लेकर उन्होंने सरकार को तत्काल सर्वदलीय बैठक बुलाकर ठोस कार्य योजना पेश करने की मांग की। साथ ही कहा कि यदि अगले कुछ दिनों में बारिश नहीं हुई तो महाराष्ट्र के कई हिस्सों में पेयजल संकट गहराने की आशंका है। नाही तो खरं म्हणजे माणूस आणि हे सगळं बोलतो कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पक्षाने उद्धव ठाकरेंचा पक्ष दोन तीनदा जे काही फोडला किंवा त्या पक्षाची आत्ताची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे कदाचित त्यांच्या डोक्यात ते आलं असेल. पण महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती काही आहे तशीच कायम राहत नाही. ती बदलत असते. आता आमचा विश्वास आहे लोकशाहीवर. त्यामुळे मी त्यांच्या त्यांना एवढंच सांगेल की तुम्ही आहे त्या पदावर कायम राहा. आमची विनंती राहील त्यांना आणि त्यातून मार्ग काढून गेलेत लोक जात असतात येत असतात त्यामुळे काही पक्ष मूळ पक्ष किंवा विचार कोणी हिसकावून किंवा नेऊ शकत नाही. उद्धवजी आहेत तिथे काम करून पुन्हा महाराष्ट्राला नव्यानं उभं करण्यासाठी काम करतील. नाही आता धर्मेंद्र प्रधानला पुन्हा कायम ठेवून त्यांनी नीटची परीक्षा परदेशातच घेतली पाहिजे. देशात घेण्याची गरज नाही कारण देशात पेपर फुटतात. त्यासाठी तो प्रयोग म्हणून केला असेल की आपल्या देशामध्ये पेपर फुटत असतात. आमची अवकात नाही सांभाळायची आणि त्यामुळे धर्मेंद्र प्रधान सारख्या मूर्ख माणसाला कदाचित हे वाटलं असेल की हा प्रयोग करून पाहावा एखाद्या पोराला अबुधाबीमध्ये बसवावं. पण चला मग हळूहळू नीटची परीक्षा देशात आम्ही सांभाळू शकत नाही. आम्ही या सगळ्या परीक्षा आम्ही पारदर्शी करू शकत नाही. तर मग परदेशातच पोराला पाठवून तिथेच परीक्षा द्यावी अशी काय भूमिका असेल की वाताहत आतापर्यंत या शिक्षण खात्याची शिक्षण विभागाची झाली नाही. परत तरुण मुलांच्या आत्महत्या होत आहे. तरी पण यांना थोडी लाजही वाटत नाही शरमही वाटत नाही. यापेक्षा काय बोलायला पाहिजे. लाज शर्मा जर त्यांनी विकूनच खाल्ल्या असतील आणि ही व्यवस्था पूर्णतः उद्ध्वस्त करण्याचा वेळा उचलला असेल तर अशा घटना घडतात.